काय भामरे, काय म्हणतोय आमचा टॅलेंट? काय झालं भैयासाहेब? गावातल्या दुकानामध्ये उधारीवर माल टाकताय कळलं. हा, लय झालाय का माल? नाही, ते पवार. पवार काय 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 पवार काय पवार? पाहुणे बिवणे आहेत का तुमचे? मग कशाला टाकताय माल? माल कसा पैसे घेऊन द्यावा, आता धंदा कसा करायचा हे आम्ही तुम्हाला शिकवायला पाहिजे का? नाही भैया, पण एवढ्या वर्षाचा व्यवहार आहे आणि माणसं बी चांगले आणि विश्वास पण. विश्वास गेला 1760 मध्ये भामरे. हा, आपण ज्या माणसावर विश्वास टाकतो तोच माणूस आपला विश्वासघात करतो. आणि काय ते पवार पवार करत असता? तो त्यांचा जितू शेठ लाख रुपयाचं कर्ज करून ठेवले. ते कर्ज वसुलीची माणसं डेली फेऱ्या घालतात त्यांच्या घरी. त्यात माग त्यांचा ऊस जळला, त्याच्यामुळे आलेच अडचणीत आले. आता एवढं सगळं असताना तुमच्या घेतलेल्या मालाचे पैसे परत मिळतील असं वाटतंय का? बर का, तुम्ही जर का असाच माल त्यांच्याकडे देणार असाल तर बर का टॅलेंट, यांची जवा कवा गाडी गावात दिसल तेव्हा आपल्या बंगल्यावर रीती करायची. रीती म्हणजे मोकळी. मोकळे. अरे तेवढं कळत असेल त्यांना काय बामरे? काय भामरे, तुमचा आमच्यावर पण तेवढाच विश्वास असेल, हाय का नाही भामरे? वय निघा. वा भैया वा, काय डोस टाकलाय तुम्ही त्या माल विक्रेत्याला. काही बी झाले तर ते पवारांच्या दुकानावर माल टाकत नसतो. ह्याला म्हणतात होल्ड. आणि भैया, आता हाच होल्ड तुमचा जिल्ह्यावरती पाहिजे. पण त्यासाठी साहेबांनी जिल्हाध्यक्ष केलं पाहिजे ना. मार्क माय वर्ड्स भैया, जिल्हाध्यक्ष फक्त तुम्हीच म्हणा. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. जय महाराष्ट्र साहेब. दुपारी नाही आहे ना, मी फ्रीच आहे साहेब. एक छोटी रिक्वेस्ट होती, आज दुपारचं जेवण आमच्याच घरी केलं असतं तर त्यानिमित्तानं तुमचे पाय आमच्या उमराला लागले असते. ठीक आहे, या वाट बघतोय. हा, जय महाराष्ट्र साहेब. तुला काय फ्युचर कळतं काय? का साहेब दुपारचं डिनर करायला घरी येणार आहेत. भैया, डिनर नाही लंच. दॅट इज दॅट. घरी येणार आहे ते महत्वाचं का नाही? आता तुम्ही मैदान मारलं म्हणायचं. आता मैदान मारले नुसतं टॅलेंट, पण खरा खेळ जास्त सुरू झालाय. काय ग शीतल, काय झालं? नाही कसं? अगं तुझा पडलेला चेहरा सगळं सांगतोय मला. काय झालं ग पुरी? अहो नाही जीजी, खरंच काय नाही झालं. आजा, अरे एवढ्या सकाळ सकाळ कुठे गेलती र? ती त्यांच्या दुकानात गेली होती. ते काल सामान आणलं होतं ना, त्याचे पैसे द्यायला. दम शीतल, काय झाले? तुला काय कोण बोललंय का? काय राजा, अरुणचा ठिंबासारखं बसून काय राहिलास? काय झाले ते तर बघ की. का सगळं सांगायला लागतं तुम्हाला? शितले, काय झालंय का घरी? हे बघ,
दुसरं काय झालं असेल ना तर नाही ते आपली ती आपली काय? अगं काय असेल ती घडाघडा बोल की. काय झाले सांग की पुरी. ते आपली दुकानात 1828 रुपयाची उतारी अजून बाकी आहे. 1828 रुपये एवढी? थांब मी समाधान सांगते. अहो अहो आता सांगते समाधानाला. अगं जीजे मी बघ. थांब तू समाधान्या. हे समाधान्या. अहो बघा म्हणूनच मी काय सांगत नव्हते. ही काय म्हणते बघ. काय ग काय अरे झालं? ह्यांच्या दुकानात आपली 1828 रुपये उधारी आहे. अरे कशाला एवढी उधारी ठेवली आहे तुम्ही? जवळ भागवायला काय होतं रे तुम्हाला? अगं थांब थांब थांब, लगेच तोंडाचा पट्टा सुरू करू नको. माग पैसे. पुष्पे कुठे आहे? पुष्पे पुष्पे पुष्पे. काय हो? पवारांची उधारी भागवायला माग तुला पैसे दिलं होतं का नाही? काय केलं त्याचं? काय केलं म्हणजे? खाल्लं मी. पुष्पे, माणसानं नीट विचारलंय, नीट उत्तर द्यावं. हाय का आता? यासाठी बोलवलं होतंय मला. लग्नाच्या घाईत राहिलं माझ्याकडनं. आता लग्नात काही एक गोष्ट असती वे तवा झाला असतील खर्च माझ्याकडनं. अगं पुष्पा, माणसानं जवळच्या तवा उधारी भागून टाकावी. अगं त्यात ते पाहुणं आहेत, ते पण मुलीकडचं पाहुणं आहेत. आता ते आपल्याला काय बोलत नाहीत म्हणून आपण असं वागणं बरं दिसतंय का? हा का ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा असतो वय? हाय का आता? सकाळ सकाळ असं आबाळ कोसळल्यागत काय करताय सगळी? आडीनडीला होतं असं कधी कधी. आता कालचंच घ्या की, तुम्ही दोघं बी गेले रानात आणि नेमकं सामान भरायचं होतं. मग काय तीच म्हणली काय नाही होत, आणते मी उधारीवर म्हणून. अगं पुष्पे, म्हणजे कालचे बी पैसे उधार ठेवलेस होय तू? अहो नाही नाही मामा, कालचं पैसे मी आज देऊन आले. अजिंक्यने दिलं मला. आजा, तुझे पैसे मी तुला परत देतो. मामा अरे या घराची जबाबदारी माझ्यावर बी आहेच की रे. पुष्पे जा, आधी उधारीचे पैसे देऊन ये जा. होय येते. चल बाई, काय ते एकदाच भागवून येऊया. तिथं आणि 10 वेळा मला कुणाचं ऐकून घ्यायला नको. आता तिला कशाला घेऊन जातेस? तिच्याच समोर सगळा हिशोब मिटवते. परत आणि कुणाचं ऐकून घ्यायला नको मला. चल बाई चल. इथं सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय त्याच्या पायी. अगं